हॅलो, नमस्ते, वेलकम टू आईज किचन. आजची रेसिपी आहे विंटर स्पेशल गाजरचा हलवा. आणि ही रेसिपी ना खरंच मी 100 out of 100 देते. माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सनी, माझ्या मुलींनी सगळ्यांनी टेस्ट केलं आणि त्यांना सगळ्यांना खूप आवडली. तर तुम्ही पण ट्राय करा. चला तर मग सुरू करूया गाजरचा हलवा. त्यासाठी ना मी एका कढाईमध्ये मोठा चमचा तूप घातलंय. व्यवस्थित गरम झाल्यानंतर ना त्यात मी सगळे ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम आणि मनुके घेतले. ते तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. ते व्यवस्थित परतवल्यानंतर ना मी साईडला काढून ठेवत आहे. त्यातच मी थोडंसं तूप घालून गाजर परतवून घेत आहे. गाजर ना व्यवस्थित परतवल्यानंतर ना त्याच्यामध्ये तुम्ही दूध घाला. ॲक्च्युली 1.5 किलो ऑलमोस्ट म्हणजे गाजर आहे तर त्याला अर्धा लिटर दूध लागेल त्याला, किंवा त्याला वरती थर येजेपर्यंत दुधाचा तेवढं दूध घालून शिजवून घ्या. आणि ना त्याला 5-10 मिनटं व्यवस्थित वाफ येऊ द्या. वाफ आल्यानंतर मी 100 ते 150 ग्राम मावा आहे त्याच्यात मी मावा घातला आहे. मावा घातल्यावर व्यवस्थित त्याला मिक्स करून अजून 5 मिनटं त्याला शिजू द्या. ते शिजत आल्यावर ना मी त्यात आपण हे ड्रायफ्रूट्स घातलेत आणि थोडंसं ते तूप पण घातलं आहे आणि त्याला मिक्स करून घेतलं आहे. ते ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात साखर ॲड करा. ॲड करून मग एक स्टीम येऊ द्या. तुम्हाला असं बघताना वाटेल की ते खूप लिक्विडिश झालं आहे, असं काही नाही. तुम्ही काढल्यावर 5-10 मिनटं झाल्यानंतर ते थंड झाल्यावर ते आळून येतं. बंद करायच्या आत ना मी विलायची पावडर घातली आहे आणि त्याला मिक्स करून घ्या. गाजरचा हलवा रेडी टू इट. हे थंड झाल्यानंतर हे असं दिसतं. पूर्ण ते आळून घेतं. तर थँक्यू. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. या.